नमस्कार मित्रांनो, चैतन्य फूड ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। मित्रांनो, मी आलेलो आहे सांगलीला विश्रामबाग मध्ये वॉलचंद कॉलेजच्या अगदी जवळ सपा बेकरीच्या समोर चालू झालेला आहे चायना टाउन आणि या ठिकाणी व्हेज नॉन व्हेज मध्ये चायनीज प्रकार मिळतात। चला तर मग बघूया। तर मित्रांनो, आता आपण आतमध्ये आलेलो आहे आणि आतमध्ये बघू शकता की ती मस्त असं ॲम्बियन्स तयार केलेला आहे आणि अक्षरशः चायनामध्ये आल्यासारखं वाटतंय। इथं वेगळ्या प्रकारचे इथं झुंबर लावलेले आहेत, लाईट्स लावलेले आहेत आणि आता आतमध्ये जाऊया, आपण बघूया कसं इथं चायनीज तयार होते, बघूया क्वालिटी, सगळी माहिती आपण तुम्हाला दाखवणार आहे। चला आतमध्ये जाऊया आपण आता। सर आतमध्ये कुठे घुसताय? अहो आतमध्ये मला बघायला लागते। सर मी फूड इंचार्ज आहे, प्लीज कम इनसाइड। अहो पण आम्ही फूड ब्लॉगर आहे, आम्हाला बघायला लागते। सर आमचं क्लीन राहते, ट्रस्ट मी सर, प्लीज ट्रस्ट मी, आमचं क्लीन आहे सगळं, ठीक आहे। किचन क्लीन आहे ना? या डेली येऊ शकता सर तुम्ही, एनी टाइम। बघा मी दाखवणार सगळ्यांना। शो सर प्लीज। आता आतमध्ये आलेलो आहे आपण आणि किचन तुम्ही बघू शकता। एकदम मी अचानक आलो इथं, खरं तर एकदम एवढं क्लीन किचन मी पहिल्यांदाच बघितलंय। आता रेसिपी पण बघूया कसं तयार होते। हा सर। पंडित पाटील आपल्या बरोबर आहेत आणि आज काय करतोय आपण? व्हेज क्रिस्पी। व्हेज क्रिस्पी। चला तर मग बघूया व्हेज क्रिस्पी कशी तयार होते। कांदा, लसूण, ग्रीन चिल्ली, ग्रीन चिल्ली, आलं और शाजी, शेजवान सॉस, सोया टच, रेड चिली सॉस, टमाटो केचप, हळूहळू टाका, नमक, मीठ, हाँ, साखर आणि आलू मिरची पावडर, कॉर्नफ्लॉवर, डिश आता रेडी आहे आणि बघूनच तोंडाला पाणी सुटतंय। चायनीजसाठी लागणारे पदार्थ सगळे अगदी फ्रेश या ठिकाणी ठेवलेले आहेत, सगळे सॉस इथे ठेवलेले आहेत। एकापेक्षा एक भारी पदार्थ या ठिकाणी तयार होत आहेत आणि नूडल्स आणि राईसची क्वांटिटी तुम्ही बघू शकता किती मस्त आहे। मित्रांनो, स्पीड बघू शकताय, शेफचा स्पीड खतरनाक आहे। म्हणजे हाताला अक्षरशः इंजिन बसवले का काय वाटायला आले। 15 सेकंद मध्ये 15 ते 20 सेकंद मध्ये डिश बाहेर 15 ते 20 सेकंद मध्ये डिश बाहेर असते। मित्रांनो, तुम्ही इथे या, ऑर्डर देऊन बघा, त्याशिवाय तुम्हाला कळणार नाही। आमच्या कॅमेऱ्यात चापडू दे। शेजवान लॉलीपॉप आता तयार होते मित्रांनो, बघू शकताय। कांदा घातलेला आहे, लसूण घातलेला आहे, आलं घातलेलं आहे, तेल घातलेलं आहे आणि बारीक चिरलेली मिरची गेली आहे ना। ओके, शेजवान लॉलीपॉप, स्टॉक वॉटर, हे काय टाकलं? शेजवान चटणी, हळू अंगावर उडते, सोया सॉस, रेड चिली सॉस, टोमॅटो केचप, मीठ, शुगर, अरोमेक पावडर, हे काय आहे? कांदा, कच्चा कांदा, कॉर्नफ्लॉवर आणि हे हा काय आहे? सगळा जाळ दूर संकटच काढलाय भावानं, कसलं कराले बघा ते। शेजवान लॉलीपॉप। नेहमी येतो, ओकेजनली, आठवड्यातून 2 आठवड्यात। दरवेळेला फेवरेट म्हणजे चिकन लॉलीपॉप फेवरेट आहे आणि यांचे सी फूड चांगला आहे, क्वालिटी पण चांगली आहे जेवणाची, म्हणजे चायनीजचे, बस एवढंच। या बघूया, मी स्वतः आता टेस्ट करणारच आहे। मित्रांनो, व्हेज क्रिस्पी घेतले आणि मी स्वतः आता टेस्ट केले, खूपच भारी लागते आणि क्रिस्प तर आहेच, त्याचबरोबर टेस्ट पण क्लास आहे जी। आणि या ठिकाणचा ॲम्बियन्स तर भारी आहे। सांगलीमध्ये 2-3 ठिकाणी गेलो होतो, पण इथला ॲम्बियन्स, त्यानंतर सर्व्हिस एकदम फास्ट आहे। इथला शेफ तुम्ही बघू शकता की सेकंदामध्ये सगळी डिश प्रिपेअर करतोय आणि इथं पाठवतोय, खरंच भारी वाटते। टेस्ट करूया आपण। वा, मस्त आहे।
कसं वाटते? वेज क्रिस्पी घेतलेले आणि एकदम जे क्रिस्प वगैरे आणि टेस्ट एक नंबर आहे. रेट कार्ड दिलेला आहे, पॉज करून तुम्ही रेट बघू शकता आणि रेटचा अंदाज लावून घेऊ शकता. या ठिकाणी क्वालिटी आणि क्वांटिटी मला तर आवडली. बघा तुम्हाला आवडते का? कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आपण जाऊया दुसऱ्या ठिकाणी. सांगलीला विश्रामबागमध्ये आपण आलेलो आहे आणि ऑरेंज कोल्ड्रिंक हाऊस या ठिकाणी आलोय. देशपांडे बंधू यांचं कोल्ड्रिंक हाऊस गेली 20 वर्ष चालू आहे. या ठिकाणी कोल्ड्रिंक एक नंबर क्वालिटीचं मिळत आहे. बऱ्याच वेळा मी कॉलेजला असताना या ठिकाणी आलेलो आहे आणि मित्रांबरोबर एन्जॉय सुद्धा केलेला आहे. तर मित्रांनो ॲम्बियन्स तर तुम्ही बघू शकता किती मस्त आहे. कलर कॉम्बिनेशन पण भारी एकदम फ्रेश ठेवलेलं आहे. आणि आता आपण किचनमध्ये चाललोय. किचनमध्ये सुद्धा भरपूर क्लीन आहे. चला तर मग बघूया कोल्ड्रिंक कसं तयार होतंय. सोडामध्ये सुद्धा वेगवेगळे भारी फ्लेवर्स या ठिकाणी आहेत. आता बघतोय आपण ऑरेंज सोडा आता रेडी झालेला आहे. त्यानंतर मोठं आता आईस्क्रीम तयार होणार आहे. 3-4 फ्लेवर याच्यामध्ये गेलेले आहेत. यामध्ये सफरचंद आणि चिक्कू सुद्धा घातलेला आहे. गुलकंद गेलेला आहे, जेली गेलेली आहे आणि वरून बिस्किट ठेवले ओरिओचं. काजू घातलेले आहेत भरपूर आणि बदामाचा चुरा सुद्धा घातलेला आहे. वरनं चेरी ठेवल्यावर चॉकलेट सॉस घातल्यावर आता हे रेडी आहे स्पेशल आईस्क्रीम. या ठिकाणी मँगो मस्तानी सुद्धा मिळते अगदी व्यवस्थित. आता आंब्याचा सीझन येतोय आणि यामध्ये आंब्याचे तुकडे सुद्धा या ठिकाणी घातले जातील. मिल्क शेक आणि लस्सी सुद्धा या ठिकाणची खूप प्रसिद्ध आहे. नक्की एकदा टेस्ट करून बघा. आता तयार केला जातोय यांच्या इथं खपणारा जास्तीत जास्त खपणारा फ्लेवर म्हणजे ब्ल्यू सोडा. यामध्ये थोडंसं मीठ आणि साखर सुद्धा असते. खूपच भारी लागतंय. त्याचबरोबर वॉटरमेलन कॉकटेल आता इथे रेडी होतंय. यामध्ये लिंबूचे तुकडे, पुदिना टाकलेला आहे, लिंबू वरनं पिळलेला आहे आणि आता बर्फ गेला आहे. त्यामध्ये आता स्प्राईट चाललेला आहे. आता मस्त दिसतंय वॉटरमेलन कॉकटेल. कोल्ड्रिंक बरोबरच नाश्त्याचे पदार्थ सुद्धा या ठिकाणी चालू झालेले आहेत. पिझ्झा, बर्गर, त्याचबरोबर पावभाजी सुद्धा या ठिकाणची सुप्रसिद्ध आहे. विदाउट कलर, जास्त मसाला नसलेली ही पावभाजी तुम्ही बघू शकता या ठिकाणी. आणि पावभाजी आता रेडी आहे. वरच्या बाजूला AC बैठक व्यवस्था पण आहे. स्टायलिश सोफ्यावर बसून तुम्ही मस्तपैकी एन्जॉय करू शकता. मेनू कार्ड दिलेला आहे, पॉज करून बघू शकता. सगळे रेट तुम्हाला बघायला मिळतील आणि व्हरायटी सुद्धा. मित्रांनो फुल बटरी पावभाजी आहे आणि विशेष म्हणजे बाहेरच्या पावभाज्यांमध्ये भरपूर रंग घातला जातोय लाल. तर ह्याच्यामध्ये रंग घातलेला नाही आहे. फुल बटर वापरलेलं आहे. नक्की टेस्ट करून बघा या ठिकाणी. आणि याबरोबर कोल्ड्रिंकमध्ये तुम्ही सोडा घेऊ शकता, आईस्क्रीम पण घेऊ शकता. तर मित्रांनो मी मँगो मस्तानी टेस्ट करतोय आणि पुण्यामध्ये मी मँगो मस्तानी खाल्ली होती. त्यानंतर आता मी इथं प्यायला लागलो, खायला लागलो. पूर्ण आंब्याचा सीझन चालू झाल्यासारखं वाटतंय. आणि त्याच्यावर ड्रायफ्रुट्स वगैरे पण भरपूर घातलेत. वा, नक्की ट्राय करून बघा या ठिकाणी.